चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकर, विनंती आहे. आपण पाहतोय आयनॉक्स वॉरियर्स ताई पॅकेज चेंबूर या संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलंय आणि रिया 11 प्रभादेवी आघाडीचे त्यांचे दोन फलंदाज सुद्धा उतरलेत मैदानाच्या आत. सलमान आणि राम असे हे दोन आघाडीचे फलंदाज. सेकंड हाफ मध्ये ही शेवटची मॅच आहे, त्यानंतर आपण लगेच सेमीफायनलकडे वळणार आहोत. चला 12th मॅन पाठवा प्लीज टीम आयनॉक्स. चला गोलंदाज रोहित आलाय गोलंदाजी मार्कवर. मॅचला आपण करणार आहोत सुरुवात. अजून एक महत्वाची मॅच आम्ही घेऊन येतोय तुमच्या समोर. 2:40 हा सामना आपण सुरू करतोय. 5 षटकांसाठी 25 मिनिटांमध्ये पंचांच्या माहितीसाठी या 2:40 मॅच सुरू होते. 25 मिनिटांची अवधी आहे. लेट्स प्लेचा कॉल आलाय. सलमान आणि रामची जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. पहिलाच बॉल हवेत उंच आणि पहिल्याच बॉलवर येतोय हा मोठा फटका. चेंडू चाललाय कौखोरण सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय सुरुवात झाली आहे यावेळेला मॅचची. आपण पाहतोय रोहितवर अगदी तुटून पडलाय सलमान. ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलवर हा मोठा फटका आलाय, अगदी कॉन्फिडन्स सर्व काही सांगून जातोय. यशांच्या मागे ओमकार देसाईला आपण पाहताय स्लिप पोझिशन मध्ये उभा आहे तो उमर खान. यावेळेला देखील स्वीप करायचा होता अगदी शेवटच्या क्षणी. बॉल यशांवर जाऊन आधेल की काय असं वाटलं, पण त्यानंतर लगेच बॅट आडवी घातली आणि त्या बॉलला बाजूला सारलं देखील आहे सलमानने. सलमान सोलंकी आपण पाहतो. हे दृश्य पहा, अगदी 1 सेकंड जर लेट झाला असता तर नक्कीच तो बॉल यशांवर जाऊन आधेला जरर असता. सलमान वर्लीला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर. यावेळेला देखील बॅकफुटवर येत असताना हा बॉल देखील जाईल का सीमारेखा बाहेर. येस, तो चाललाय सुद्धा. आल्या आल्या रोहितचं स्वागत 2 मोठ्या फटक्यांनी केलेलं आहे. काय फलंदाजी होते या मैदानाच्या आत. लगेच ओमकार त्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्याला समजावतोय की नक्की करायचंय काय, कशा प्रकारे तुला आता गोलंदाजी करायची आहे. कारण आपण जर पाहिलं तर अगदी एक्सपिरियन्स खेळाडू या देखील संघात आहेत. गिरीश कोथरेकर आपण पाहतोय, उमर खान आहेत, ओमकार देसाई आहे आणि राहुल जोगाडिया सुद्धा. आणि गेल्याच आठवड्यात आपण जर पाहिलं तर वरईच्या मैदानात सलमाननी 100 धावाची खेळी देखील केली आहे. 31 बॉल आणि त्या 100 धावा त्यांनी कुठल्या होत्या. तिथूनच पुन्हा एकदा तो कॉन्फिडन्स घेऊन येत असताना पुन्हा तशी फलंदाजी तो करतोय. विकेट किपिंगवर आता उमर खानला आपण पाहताय. यावेळेला गतीमध्ये केलेलं हे परिवर्तन आहे. अगदी फ्लाईट दिली बॉलला आणि त्यामध्ये अगदी अडकावून ठेवलं ते म्हणजे सलमान याला. चांगला चेंडू यावेळेला हाताळलाय. धावसंख्या 12 होताना आपण पाहतोय. यावेळेला अगदी गती वाढवली. यशांच्या मागे उमर देखील बीट झालाय. वाईड +1 म्हणजे या 2 धावा आता मिळतील आणि या 2 धावा आल्यानंतर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावताना आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 14. एक चांगली सुरुवात आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आत. 14 धावा धावफल कव्हर पाहायला मिळत आहेत सध्या तरी. प्रेक्षकांना जरा विनंती आहे, तर साईडला व्हा. मागून जे बॅनरकडे बसले आहेत काळ्या कपड्याच्याकडे जे जे आपले प्रेक्षक बसले थोडेसे साईडला व्हायचं.
चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू गतीमध्ये पुन्हा एकदा केलेलं हे परिवर्तन आपण पाहिलं. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करतोय रोहित धुरिया नावाने नक्कीच ओळखला देखील जातो. आणि यावेळेला पहा चांगला टर्न आणि यशांच्या मागे उर्वरित काम उमरने पूर्ण केलंय. बॅकफुटवर जात असताना फटका खेळायचा होता, हा देखील बॉल डॉट येतोय आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या होती 14. एकही विकेट अजूनही गमावलेली नाहीये. फक्त गोलंदाज या, बाकी सर्वांनी एकत्रितपणे येऊ नका प्लीज मित्रांनो, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. हे आपण अनालिसिस पाहतोय. ओव्हर 1 झालेली आहे, धावसंख्या 14, विकेट अजूनही गमावलेली नाहीये. जॅकेटमध्ये आपण या सर्वच खेळाडूंना खेळताना पाहताय ते म्हणजे फोर्स अपॅरल यांच्या मार्फत पुरस्कृत आपले ऑफिशियल किट पार्टनर फोर्स आपण पाहतोय आणि ब्रॉडकास्टिंग पार्टनर सुद्धा फोर्स वन लाईव्ह. फोर्स वन लाईव्ह आपले ब्रॉडकास्टिंग पार्टनर किट पार्टनर आपण पाहतोय. रोहनजी गुप्ते आपल्यासोबत आज देखील ते उपस्थित आहेत आणि काल देखील आपल्यामध्ये ते होते आणि या स्पर्धेवर अगदीच त्यांचं देखील एक विशेष प्रेम आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, आलाय गोलंदाजी मार्कवर राहुल जोगाडिया. राहुलचा पहिलाच बॉल आणि राहुलचं स्वागत देखील मोठ्या फटक्यानंच केलंय. यावेळेला हा देखील बॉल चाललाय सीमारेखाच्या बाहेर, खूपच जास्त लांब, षटकार येतोय. 6 धावा. रिप्ले देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने राम अगदी शफल झाला, वेट केलं आणि त्यानंतर ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हा हवाई सफर. 6 धावा. यावेळेला देखील समोरची दिशा आता निवडली आहे. गिरीश कोचरेकर आहेत तिथे, 1 धाव मिळते आणि एकावर समाधान देखील मानावं लागेल. गिरीश कोचरेकर देखील गेले कित्येक वर्ष विक्रोलियन्स या संघासाठी प्रमुख गोलंदाजाची भूमिका त्यांनी देखील निभावलेली आहे आणि आज ते देखील ही स्पर्धा खेळण्याकरिता या ठिकाणी सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळेला सलमान काय फटका खेळलाय, वाह, अगदी मंत्रमुग्ध करणारा फटका आणि मॅच बॉल देखील आलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आत. मांजरेकर सर, तो मॅच बॉल आहे, आपण पुन्हा एकदा तो देऊयात खेळाडूंकरिता, कारण काय फटका खेचलाय. सडक पे कडक ज्याला म्हटलं जातं, अगदी बेधडक असा फटका आणि अगदी हा मनगडी फटका म्हटला तरी चालेल. शेवटच्या क्षणी अगदी रिस्ट रोल केली आणि गेल्याच आठवड्यात ज्या प्रकारे ते शतक लगावलंय पुन्हा एकदा त्याच पद्धतीची खेळी करताना दिसतोय आता सलमान. धावसंख्या 27 आपण पाहतोय. 1.3 चेंडूचा खेळ आता पूर्ण झालाय. सलमान सोलंकी यावेळेला सन्मान दिलाय. अगदी सेन्सिबल फलंदाजी आता म्हणू शकतो आपण. याला 1 धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्यासाठी निघाले देखील आहेत आणि पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. वाह, क्या बात आहे. अगदी ताकदीचा वापर तर होतोच आहे, पण त्यासोबतीने सेन्सिबल फलंदाजी देखील करतायत. या 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या देखील पुढे सरसावेल नक्कीच. 29 धावा झालेल्या आपण पाहतो, एक चांगली सुरुवात आहे. राहुल जोगाडियावर नक्कीच थोडासा प्रहार केला गेला या देखील षटकात. दोन्ही लेफ्ट आर्म गोलंदाज त्यांच्या विरोधातले प्रहार आपण पाहतोय. या वेळेला देखील अगदी फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, तोच प्रयत्न करत असताना आपण जर पाहिलं तर अगदी पडले आणि बॉलने घेतला यष्ट्यांचा वेध. विकेट आता जाते, सलमानला परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. चला नवीन बॅटर पाठवा लगेच. रिया 11 प्रभादेवी आपण जर म्हटलं तर नक्कीच ज्या पद्धतीने मॅन ऑफ द मॅचचे आपण मोमेंटोज पाहिले ते देखील त्यांच्या मार्फत पुरस्कृत केले गेलेत आणि त्यांच्याच मार्फत हा देखील संघ खेळतोय मैदानाच्या आत. चला बॅटर येऊ द्या लगेच. नवीन फलंदाज राजा आपण पाहतोय मैदानाच्या आत, तो देखील आता दाखल झालाय. सलमानने एक चांगली सुरुवात नक्कीच मिळवून दिली आपल्या संघाला. आता इथून पुढे कसा खेळ राहतोय राजा आणि रामचा हे देखील पाहावं लागेल. राजा राम आता मैदानाच्या आत फलंदाजीसाठी आहेत. एका बाजूला राजा तर एका बाजूला राम आणि राहुलच्या या आतापर्यंतच्या 5 चेंडूंमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. आता पाहावं लागेल षटकाचा अंत कशा पद्धतीने होतोय. मोठा फटका येईल, डॉट बॉल येईल की काय घडणार आहे नक्की. आपण पाहताय ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित मुंबई रेनी चॅम्पियनशिप. चला प्रेक्षक साईडला व्हा प्लीज. प्रेक्षक आपले जर स्वयंसेवक तिकडे असतील तर प्लीज लक्ष द्यायचं. पंच देखील तीच गोष्ट सांगतायत, अजूनही ते बसलेलेच आहेत.
शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील. यावेळेला बॅकफुटवर जाताना खेळायचं होतं राजाला, काहीच कळलं नाहीये. अगदी गतीमध्ये फसले, अडकले आणि त्यानंतर आता परतावं लागतंय अगदी हळूवार पद्धतीने. राजा देखील आता परततोय. विकेट क्रमांक 2. एक चांगली सुरुवात झाल्यानंतर 2 फलंदाज लागोपाठ आता बाद होत आहेत. बॅटची आतली कड लागली आणि त्यानंतर यशांचा वेध देखील घेतला या चेंडूने. राहुल जोगाडिया चांगलं कमबॅक करतात. यशांच्या मागे आपण जर पाहिलं तर आपले काही प्रेक्षक त्या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. रोहित नार्वेकर सुद्धा त्या ठिकाणी आपण दिसतोय. रोहित नार्वेकर देखील अगदी कॅमेरा फ्रेम मध्ये आहे. विनंती आहे रोहित, तुझ्या बाजूला एक कोल्ड्रिंक आहे, त्यांना जरा रिक्वेस्ट करा प्लीज थोडंसं साईडला यायला. आपण जर पाहिलं तर अगदी फ्रेम मध्ये आहेत आणि हा आमचा मुख्य मंच आपण पाहतोय. मुख्य मंचाचं हे दृश्य आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ आता होतोय सुरू आणि गोलंदाज कोण येतोय? अमन आलाय. गोलंदाज ही माकवर आपण अमनला पाहतोय. धावसंख्या 29. 2 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. सेकंड हाफ मधील हा अंतिम सामना आहे. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना. यानंतर अजून एक महत्वाचा सामना असेल आणि त्यानंतर आपण सेमीफायनल कडे देखील वळणार आहोत. राम आतापर्यंतच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिला. पहिलाच बॉल. यावेळेला अगदी आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब असणारा हा षटकार रामच्या बॅटमधनं अगदी स्लॉट मध्ये होता त्याच्या आणि त्यावर हा मोठा प्रहार देखील आपण पाहतोय. फोर्समन लाईव्ह यांच्या मार्फत हा रिप्ले आपण पाहतोय. व्हॉट अ स्ट्रोक. अगदी सफल झाले आणि त्यानंतर हा स्ट्रोक देखील त्यांनी सफल केलाय. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलाय पुन्हा एकदा. मॅच बॉल आपण पाहतोय. काही षटकार खेचलाय. कौतुक करावं लागेल आपल्या सर्व स्वयंसेवकांचं देखील. ज्या पद्धतीने बॉल मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर लगेचच ते घेऊन येतात बॉल आणि मैदानाच्या आत देखील आणून पोहोचवतात. पहिल्या चेंडूवर हा मोठा फटका आपण पाहिलात. काय बॅटिंग करतोय रामानुजला आपण पाहतोय. मोठे फटक्यांसह तो मॅच मध्ये एक चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 41 आणि फक्त तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का हे देखील पाहावं लागेल. वेदांत आलाय तिथे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सध्या तरी झालेला नाहीये. धावसंख्या 36 धावा आपण पाहतोय. स्कोरिंग मध्ये थोडासा आपण बदल केलाय. धावसंख्या 36 झालेली आहे. आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर अगदी आपण जर पाहिलं तर ओमकार देसाई, कुर्ला नेहरू नगरचा अजून एक हा धडाकेबंद असा फलंदाज आणि ते देखील आज खेळताना दिसत आहेत ही स्पर्धा. समोरची दिशा निवडली आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या वेळेला देखील तो फंबल आपण पाहिला आणि त्यानंतर या 2 धावा. अमनने देखील चांगली वापसी केली आहे. पहिल्या चेंडूवर तो मोठा फटका आल्यानंतर एक चांगली वापसी आपण त्याची पाहतोय. धावसंख्या 38. स्क्रीनवर आपण पाहताय ओमकार देविदास देसाई, रामानुज आणि अभिषेकची जोडी मैदानाच्या आत. चांगलं काम आता इथून करावं लागेल. मुंबई रिनी चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या टी शर्टवर देखील आपण पाहतोय. आता हा स्ट्रोक तर मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे. गिरीश कोचरेकर त्या ठिकाणी पोहोचतील आणि एकच धाव मिळेल.
आपण जर पाहिलं 4 ते 5 खेळाडू या संघामध्ये अगदी ज्यांनी कित्येक वर्षाचं क्रिकेट खेळलंय. मला अभिषेक आंगणे देखील त्या ठिकाणी दिसतात. संजीवनी क्रिकेट अकॅडमीचे अजून एक प्रमुख असे कोच म्हणून देखील ते कार्यभार पाहतात. ओमकार देसाई आहेत, राहुल जोगाडिया, उमर खान, गिरीश कोचरेकर. अगदी स्टार स्टडेड ही टीम आहे ज्यांनी मुंबईचा टेनिस बॉल क्रिकेट वरती नेण्यामध्ये फार त्यांचे देखील एफर्ट्स आपण पाहिलेत. मुंबईची दादागिरी क्रिकेटच्या मैदानात या सर्व खेळाडूंनी राखून ठेवली आणि आज पुन्हा एकदा त्यांना आपण मैदानाच्या आत पाहतोय. यावेळेला पुल करायला गेले पण बॉल आवाक्याच्या खूपच जास्त बाहेर. वाईट बॉलचा इशारा. मुझम्मिल खान देखील या ठिकाणी उपस्थित आहे. वर्लीच्या मैदानात देखील ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती तोच डावखोरा फलंदाज मुझम्मिलला आपण स्क्रीनवर पाहतोय. गेल्या 1 ते 2 वर्षात या देखील खेळाडूने अगदी चांगलीच कामगिरी केली आहे. संतोष बन यांच्या मार्फत उद्या झालेला हा खेळाडू आपण पाहतोय. चांगला खेळ मुझम्मिलचा देखील राहिलाय. आजवरच्या जितक्या स्पर्धांमध्ये तो खेळताना दिसलाय आपल्याला. धावसंख्या 40, 2.4 चेंडूंच्या नंतर. यावेळेला अगदी ब्लाइंड हिट करायला गेले यशांच्या मागून. जर पाहिलं तर उमरने देखील चांगलं ग्लव्ह वर्क दाखवलंय आणि या बॉल डॉट येतोय. 6 षटकांचा सामना आहे. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कसा बसा का होईना उमरने नक्कीच तो बॉल अडवलाय. रबर बॉल क्रिकेटचा थरार आपण अनुभवताय. शेवटचा बॉल मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय अमान. शॉर्ट बॉलचा वापर नक्कीच केला होता पण पंचांनी लगेच सांगितलंय की हो एक अतिरिक्त धाव आता ऍड होईल. वाईट बॉल आता ऍड होईल. वाईट बॉलचा आला इशारा. रिप्ले देखील आपण पाहू शकता. अगदी खूप जास्त और हा बॉल ट्रॅव्हल करत होता. उमरने देखील वेळ असताना नक्कीच ते एलिव्हेशन घेतलं आणि बॉल अडवला. शेवटचा बॉल. यावेळेला अगदी जोरकस मारा करण्याचा प्रयत्न होता. फुलटॉसा चेंडू होता. गिरीश कोचरेकर पुन्हा एकदा येत आहेत तिथे. थोडीशी चूक आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये. 3 षटकाचा खेळ आता होतोय समाप्त. 3 षटकांअखेरीस धावसंख्या देखील डबलने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचली 43 धावांवर. आपण जर पाहिलं तर ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मार्फत आयोजित मुंबई रेनी चॅम्पियनशिप अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतात ते म्हणजे अमोल म्हात्रे सर. सेक्रेटरी याच्या पदावर आपण पाहिलं तर दत्ता चव्हाण यांना आणि खजिनदार श्रेयस इंदुलकर आणि त्यासोबतीला नक्की सुभाषजी कोल्हापते, नितीनजी जंगम, संतोषजी बंड, चंद्रकांत शेट्टे, उमेशजी कोळे, भाई गबस, शैलेश म्हणजे जप्पादादा आणि त्यासोबतच युवराजजी भालेराव आणि प्रथमेश पवार यांच्या मार्फत एकंदरीत ही स्पर्धा देखील आज आपण पाहिली. कालचा दिवस देखील आपण अगदी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडताना पाहिला आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आणि नक्कीच आम्ही आभार मानतोय अमरजी परुळेकर, हरिभाऊ शास्त्री नगरसेवक देखील आहे त्याच विभागातील अजून एक दमदार असं नेतृत्व. त्यानंतर फोर्स वन डबल ए स्पोर्ट्स. फोर्स वन म्हटल्यानंतर या स्पर्धेला ज्यांनी नक्कीच एक विशेष सहकार्य दिलंय, ब्रॉडकास्टिंग असेल किंवा आपले किट जे आहे ते पूर्णपणे स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. अमोल सर आता 10 मिनिटं शिल्लक आहेत अकॉर्डिंग टू द टाइम ज्या वेळेला आपण तो सामना सुरू केला होता आणि 3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला म्हणजे 2 मिनिटात तुम्हाला 10 षटकं पूर्ण करायची आहेत. पुन्हा एकदा वळणार आहोत आपण फोर्स वन लाईव्ह जसं मी म्हटलं. त्यानंतर फोर्स किट अपॅरल्स, डबल ए स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, ट्रिपल ए स्पोर्ट्स, 70-70 वन सोल्युशन आणि त्यानंतर स्पोर्टी सॅक, थंडर स्पोर्ट्स, बालकृष्ण स्पोर्ट्स, बालप्रकाश स्पोर्ट्स आणि सुरेश राणाजी म्हणजे राणा अंकल यांच्या मार्फत ट्रॉफी आपल्याला ज्या स्पॉन्सर झाल्यात या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आम्ही मानतो या स्पर्धेमार्फत आणि पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी मार्फत. रोहितला आमंत्रित केलं गेलंय पुन्हा एकदा. 4थ्या षटकाचा खेळ आपण आता पाहणार आहात. रोहित एक लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. बॉलला अगदी हातभर वळवण्याची कसब या गोलंदाजामध्ये देखील आहे. यावेळेला पहिलाच बॉल अगदी जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अगदी खूप जास्त लांबून फटका खेळायचा होता, संपर्क झालेला नाहीये. पहिला बॉल येतो डॉट. यावेळेला बॅटचं कनेक्शन झालंय. ओमकार त्या ठिकाणी पोहोचतोय पण त्याआधी अमन बॉलला रिसीव्ह करेल आणि एकच धाव मिळते. अजूनही या स्पर्धेचा जो सर्वाधिक धावांचा उच्चांक आहे 83 धाव आपण पाहिला तो राहिला होता रॉयल वॉरियर्स या संघाच्या नावावर.
आणि नक्कीच धावा रोखल्या देखील होता. काल आपण पाहिलं रॉयल वॉरियर्स शिफा स्ट्रायकर्स. चांगला चेंडू यावेळेला धाव घेण्याची संधी आहे. रिस्की रन ठरला असता पण आता ती धाव पूर्ण देखील केली गेली आहे. रोहित या षटकात चांगली कामगिरी करतोय. पहिल्या षटकात नक्कीच 2 षटकार त्याच्या विरोधात आले होते पण या षटकात एक चांगली कामगिरी तो करतोय. रामानुज सारख्या फलंदाजाला अगदी रोखून ठेवलंय त्याने. या वेळेला देखील तोच ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. रामानुज तेच सांगतोय त्याला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने एम का करतोयस. सरळ बॅटचा वापर जरी केलास तरी तू मोठा फटका खेळू शकतोस. पण अगदी कौतुक करावं लागेल रोहितचं देखील. यावेळेला अजून एक चांगला चेंडू आहे. बॅटच्या आतली कड तर लागली जरूर आहे पण एकच धाव मिळेल. शेवटचा एक बॉल. षटक क्रमांक 4 आपण पाहताय. 3.5 चेंडू नंतर धावसंख्या 46. 46. यावेळेला बॅकफुटवर जात असताना स्ट्रोक खेळायचा होता पण पंचांनी सांगितलं की नाही आपण खूप जास्त शफल झाले आणि त्यानंतर पहिल्या षटकात 15 धावा खर्च केल्या पण या षटकात फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. रोहितने पुन्हा एकदा दाखवून दिलं की का माझ्यावर तो भरोसा दाखवला गेलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकाखेरीज धावसंख्या 46. चला प्लीज सर्वांनी एकत्रित येऊ नका. चालू करा लगेच. सर 50-50 ओव्हर आहे काही. येस 50-50 ओव्हर. हॅट्रिकचा मौका आहे राहुल जोगाड्याकरिता आणि यावेळेला हॅट्रिक तर नाही. फटका खेळलाय अगदी जमिनी लगत. हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. बॉल नाही अडणार आहे. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. अगदी एफर्ट आपण पाहिलं तिथे पण बॉल थांबलेला नाहीये. चौकार येतोय. 4 धावा मिळतील. फिफ्टी 50 ओव्हर सध्या मैदानाच्या आत आपण पाहतोय. जितक्या धावा कराल तितक्या तुमचा फायदा. विकेट जर गमावली तर तितकंच तुमचं नुकसानही. दोन्ही संघांना संधी आहे या 50-50 ओव्हरमध्ये. धावसंख्या या चौकारासोबत आपण जर पाहिलं तर रिया 11 प्रभादेवीचे 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 50 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 50 धावा. यावेळेला पुन्हा बैठक खेळायचा प्रयत्न केला जरूर होता. रामानुज थोडासा निराश दिसतोय आता कारण रामानुज त्याला तेच कळवतोय की स्ट्राईक रोटेट होत राहणं फार गरजेचं आहे कारण बॉल जितके डॉट येतील तितका प्रेशर बिल्ड होणार आहे. पुन्हा एकदा तेच आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले सातत्यपूर्ण आता होतोय का एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर पुन्हा त्याच पद्धतीचा स्ट्रोक ते खेळायला जात आहेत. बॉलच्या मेरिटवर येत नाही आहेत आणि हा देखील आपण रिप्ले पाहू शकता. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे म्हटल्यानंतर राईट हँडेड फलंदाजासाठी नक्कीच बॉल बाहेरच्या दिशेने वळणार आहे पण बॉलची मेरिट तुम्हाला कव्हर करावी लागेल. बॉलचं तुम्हाला स्पिन ओळखून त्यावर खेळावं लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. ती स्थिती आणि का म्हटलं जातं मला अन्ना मुन्ना जादूगर हे देखील सांगतोय हा राहुल जोगाडिया नावाचा खेळाडू. गेली कित्येक वर्ष याच पद्धतीची गोलंदाजी आपण त्याची पाहतोय. वयाच्या अगदी कमी वयात असताना नक्कीच प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि त्याला यश देखील मिळालं. ही एक धाव मिळते आता आणि एकावर समाधान देखील मानावं लागतंय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ती देखील मिसफिल्डचा चौकार आला होता. तो देखील जर आपण गवायला तर नक्कीच एकच धाव खर्च करण्यात आली असती. यावेळेला रामानुज सांगत होता की मला स्ट्राईक द्या. माझ्याकडे स्ट्राईक आणून द्या. एअर स्ट्राईक मी करेन आणि तेच आता केलंय त्यांनी. षटकार आलाय आणि शिट्या देखील वाजतायत. आता आपण पाहणार आहोत किती धावा ऍड होतील.
11 धावा आल्या, त्यामधील आता 7 ऍड होतील. 6 धावा ऍड होतील, म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या षटकात 17 धावा आता ऍड केल्या जातील धाव फलकावर. डबल ट्रबल जर म्हटलं तर नक्कीच 50-50 ओव्हर आपण पाहिली आणि एकंदरीत 17 धावा आल्यात. धावसंख्या 63 धावा आपण पाहतोय. चला मॅच सुरू करायची आहे. शेवटचं षटक असेल, लवकरात लवकर नवीन गोलंदाज आमंत्रित करायचं आहे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गेल्या ओव्हरचं हे हायलाइट आपण पाहतोय. ज्या पद्धतीने बॉल डॉट होत होते वारंवार, त्यानंतर सिंगल आली, रामानुज स्ट्रायकिंग एंडकडे गेला आणि त्यानंतर हा चपराक. जितकेही षटकार आतापर्यंत रामानुजने मारले ते अगदी लांबच लांब मारलेले आहेत. खूपच सुंदर फलंदाजी. धावसंख्या 63. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर गिरीश कोचरेकर यांनी आपण पाहतोय. भरपूर वर्षांचा अनुभव टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचा, मग लेदर बॉल देखील असेल, कांगा लीग, प्रेसिडेंट कप, आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांना देखील पाहिलंय. या वेळेला सुंदर फटका आहे, काय खेचलाय, एकच मारलाय पण घणघणीत मारलाय. या वेळेला षटकार येतोय पॉइंटच्या दिशेने, अगदी फ्लॅट सिक्सर. रिप्ले देखील आपण पाहू शकता. पहिला चेंडू लेग कटर करण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर केले, बॉलला कट केलाय आणि खेळाडूकडे कुठलाही चान्सच नव्हता या बॉलला अडवण्याचा. यावेळेला मिस्टाईम हा स्ट्रोक आहे. रोमॅन्स लँड मध्ये बॉल डिलिव्हर होतोय. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्यासाठी रामानुज पुन्हा एकदा निघाले आहेत आणि पाहता पाहता या 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्यासाठी सुद्धा निघालेले आहेत आणि स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवणार आहेत, ते म्हणजे रामानुज. आणि आता बाद व्हावं लागतंय आपण जर पाहिलं तर अभिषेकला. चला नवीन बॅटर लवकर लवकर जायचंय मैदानाच्या आत. नवीन बॅटर मित्रांनो प्लीज तयारी ठेवायची आहे आपल्याला, इतका वेळ नाहीये आपल्याकडे. चला बॅटर पाठवा प्लीज लवकर. मंसूर, नवीन फलंदाज मंसूर येतो मैदानाच्या आत. मंसूर भाई थोड़ा सा जल्दी जाएंगे प्लीज, थोड़ा सा वक्त हमें बचाना है यहाँ से. धावसंख्या आपण 71 धावा पाहतोय. धाव फलकावर शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि परफेक्ट खेळाडू आता बॅटिंग एंडच्या दिशेने आपण पाहतोय. याला चांगला चेंडू आहे, अगदी तेज तर्रार. एक धाव नक्कीच मिळेल. बॉल गोशांकी क्षेत्रात जाऊन विसावतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 72. स्पर्धेतील उच्चांक 82 धावांचा आहे, त्यातले 72 आत्ता झाले आहेत. पाहावं लागेल नवीन एक विक्रम आता ठरतोय का या मैदानात. येस, यावेळेला कनेक्शन तर चांगलं आहे. किती लांब जाईल हा बॉल, लांब लांब, खूप जास्त लांब. आणि बॉल पुन्हा एकदा रामानुजच्या बॅटला कनेक्ट होताच मैदानाच्या बाहेर चाललाय. पुन्हा एकदा हा षटकार रिप्ले देखील आपण पाहू शकता. व्हॉट अ क्रेझी पीस ऑफ बॅटिंग बाय रामानुज. वाळकेश्वरला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय रामानुज. आणि पुन्हा एकदा पावसाच्या सरी मैदानावर आता पडू लागले आहेत. आता खरी मजा येईल जर पाऊस जर जोरात आला तर पुन्हा एकदा रबर बॉल क्रिकेटचा असली थरार आपण पाहणार आहात, अनुभवणार आहात. 78 धावा लगावल्या गेल्या धाव फलकावर. 5.4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि रामानुज सध्या तरी फलंदाजी करताना आपण जर पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा बॉलची हवाई सफर.
वाळकेश्वरचा हा खेळाडू आज बँड्राचं हे मैदान गाजवताना दिसतोय. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा बॉल षटकारासाठीच पाठवलाय. काय फलंदाजी होत्या रामानुजला आपण पाहतोय. सातत्यपूर्ण षटकारांची भाषा तो बोलतोय. मोठे हिट त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. खूपच सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरसावते. 84 धावा म्हणजे या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त स्कोर आता लगावला गेलाय. 84 धावा आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. मोठा फटका येईल का? हा देखील बॉल सीमारेखा बाहेर जाईल का? पाहावं लागणार आहे. कारण ज्या पद्धतीने स्टारकास्ट बॅटिंगसाठी सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत त्यांच्याकरिता जितक्या जास्त धावा कराल तितक्या जास्त सेफ असं म्हटलं जाईल. शेवटचा बॉल हा देखील फुलटॉस आणि हा देखील चाललाय. गोईंग 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 अँड गॉन. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा मोठा प्रहार आणि रिव्ह्यू आता घेतला गेलाय. पुन्हा एकदा आमचं वॉर आता ऍक्टिव्हेट होणार आहे. वेस्ट हाईटच्या वर हा बॉल आहे का? प्लेयर बाहेर येऊ नका. रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू आहे आणि हा जर नो असला तर नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला गेम कंटिन्यू करावा लागणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. आपण जर पाहिलं तर वॉर रूम मध्ये आपण चेक करताय. सूर्यकांत आडाव सर त्या ठिकाणी प्रत्येक फ्रेम चेक करताय जेणेकरून कुठल्याही संघावर अन्याय होणार नाहीये. फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच इनिंग आता समाप्त होते आणि धावांचा उच्चांक असलेला आपण पाहतोय. 6 षटकांची झाली आहे समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय 90 झाली आहे आणि 91 धावांचा पाठलाग करायचा आहे इनिंग क्रमांक 2 मध्ये. कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होतोय. आता माईक मी सुपूर्द करतोय माझे साथी कॉमेंटेटर धनंजय सरांकडे. ओव्हर टू यू धनंजय सर. नमस्कार। आप लोग जो मुकाबला देख रहे हैं रिया 11 बनाम एनॉक्स वॉरियर के बीच 2 मुकाबले आप लोग जो देख रहे हैं यहाँ पर सर्वाधिक रन आज के 90 रन बने हैं। 91 का टारगेट सामने दिया गया है इन 6 ओवरों में। अब इसका पीछा किस प्रकार करते हैं एनॉक्स वॉरियर, ताई पैकर चेंबूर, और उनके पास अच्छे बल्लेबाज ऑलरेडी है और अब देखते हैं उनका किस प्रकार की बल्लेबाजी रहेगी। चेक चेक आपण वळतोय एका महत्वाच्या सन्मानाकडे. तर मी विनंती करेन विक्रांत जाधव श्रीजा 11 लालबागचे प्राऊड ओनर आणि या ठिकाणी देखील ज्या पद्धतीने ते आज संघ आपल्यामध्ये घेऊन आलेले आहेत तर त्यांचा देखील विशेष सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत. विक्रांत जाधव श्रीजा 11 लालबाग या संघाचे प्राऊड संघ मालक. विक्रांत दादा तुझं देखील स्वागत आहे या स्पर्धेमार्फत. हा विशेष सन्मान तुझा दत्ता चव्हाण यांच्या मार्फत एक मायेची उपजत अशी शॉल आणि एक सुगंधित असं हे पुष्पगुच्छ आपण पाहतोय दिलं जात आहे विक्रांत यांना. थँक्यू दादा. याच पद्धतीने स्पर्धेवर अजून असं तुझं प्रेम राहू दे. थँक्यू. थँक्स अ लॉट. विशेष यथोचित मान सन्मान आपण पाहतोय विक्रांत जाधव यांचा. श्रीजा 11 लालबाग एक चांगला संघ त्यांनी देखील बनवलाय आणि आज तो देखील या स्पर्धेत सेमीफायनलपर्यंत जाऊन पोहोचलेला दिसतोय.
त्यानंतर सानपाडा रॉयल्सचे कॅप्टन प्रवीणजी जाधव यांना मी विनंती करतोय, प्रवीणजी आपण देखील यायचं आहे. आपला देखील या स्पर्धेमार्फत आणि पूर्ण आमच्या कमिटीमार्फत हा विशेष सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत. प्रवीणजी जाधव, सानपाडा रॉयल्स एक अजून एक महत्त्वाचा संघ, एक मोठा संघ आणि त्याचे देखील कर्णधार ते राहिलेले आहेत. तर त्याचा विशेष सन्मान आणि सत्कार आपण पाहतोय या स्पर्धेमार्फत आणि एकंदरीत या पूर्णच आयोजन समितीमार्फत. वेलकम सर, आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेकरिता. आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. थँक्यू, थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा बोलूया आमच्या कॉम्बॉक्सकडे. थैंक यू गौरव। और चलते हैं इस वक्त मैच की और प्लीज सलामी जोड़ी है, प्लीज अंदर आ जाइए। अपने सलाम सर प्लीज। आइनॉक्स वॉरियर ओमकार भाई आपके खिलाड़ी को अंदर भेजे। आइए, सलामी जोड़ी इस वक्त उमर खान और एक तरफ बल्लेबाजी के लिए है मुजम्मिल, इस वक्त बल्लेबाजी के लिए। दो ऐसे घातक आक्रामकता दिखाने वाले बल्लेबाज, इनका बोल बला रहा है टेनिस बॉल क्रिकेट को लेकर। कई ऐसे मैदान, कई ऐसी जगह जहां पर अपने नाम का प्रभाव छोड़कर गए उमर खान, और अब बल्लेबाजी के लिए पावरफुल टीम आप देख रहे हैं। एक तरफ 90 रनों का पीछा करना है। रिया 11 प्रभा देवी, जिनके बल्लेबाज जिन्होंने शानदार बैटिंग की, खास कर बल्लेबाज रामानुज जिन्होंने बैटिंग कर यहां पर रन बनाए। यहां पर 13 गेंदों का सामना किया और 42 रन। ये उनकी यादगार शानदार बल्लेबाजी के तहत यहां पर 90 रनों का हमने टारगेट देखा। द ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से रैनी क्रिकेट आप लोग देख रहे हैं, और आज के दिन का ये दोपहर के सत्र के बाद 5वां मुकाबला। आइए प्लीज, जो बच्चे अंदर है प्लीज बाहर आ जाइए। चला, मॅचला सुरुवात करा। चेंडू जर चेक झाला असेल तर लगेच आपण ताबा घ्यायचा आहे। दोनों भी स्ट्रॉन्ग बल्लेबाज है, और कई सालों के बाद फिर एक बार उमर खान की बल्लेबाजी देखने का मौका हमें मिल रहा है। एक तरफ ओमकार देसाई जैसा बल्लेबाज टीम में है, तो ये मैच आखिरी क्षणों तक रोचक, रोमांचक रहेगा और हैरत अंगेज शॉट आपको देखने मिलेंगे। देखते हैं अब क्या होगा। पहले ओवर की शुरुआत, मैच स्टार्ट कीजिए प्लीज। आइए, 3:15 हो चुके हैं, मैच की शुरुआत होने जा रही है। 2:40 को शुरुआत हुई, अब 3:15 हो चुके हैं, मैच की शुरुआत होने जा रही है। और गेंदबाजी के लिए जिमी नाटेकर, और एक बेहतरीन गेंदबाज जिमी नाटेकर गेंदबाजी के लिए अंपायर के बाद के छोर से शुरुआत करते हुए। संजीवनी एकेडमी से इस वक्त गेंदबाजी हुई है और ये अच्छा शॉट खेला है, जमीनी स्तर पर खेले हुए शॉट, लॉन्ग ऑफ रिजर पर गेंद है, वहां पर गेंद को फील्ड किया पहले ही रन में तेजी दिखाते हुए, और सफलतापूर्वक अपने खाता यहां पर खोलते हुए बल्लेबाज। मुजम्मिल और उमर, दो ऐसे घातक बल्लेबाज हैं, और अगर ये जोड़ी इन 2-3 ओवर तक अगर 6 और चौकों की बौछार करती है तो ये मैच आसानी से उनके खेमे में आ सकती है। देखते हैं अब क्या होगा। अच्छा शॉट, गेंद ऊपर है, कैच होगा या नहीं देखते, और ये गेंद घूमती हुई, और वहां पर खिलाड़ी खड़े थे, गेंद को फील्ड नहीं कर पाए। पंडित वहां पर खड़े थे, गेंद घूमी वहां पर भौरे की तरह। आशीष मिश्रा, और कैच के लिए बिल्कुल भी उनका ट्राई नहीं था, बहुत दूरी थी उनसे।
और ऐसे समय पर इम्पॉसिबल को पॉसिबल करना चाहिए। बहुत दूरी थी, गेंद को फील्ड नहीं कर पाया, गेंद पीछे गई और चौका आता हुआ। शुरुआत यहां पर 4 से होती हुई, जहां पर 90 रनों का टारगेट है, 91 रन टू विन। बल्लेबाजी के दृष्टिकोण से अगर देखा जाए तो प्रति ओवर यहां पर 15, 16, 17 रनों का औसत जरूर रहेगा और यह प्राप्त करना बहुत जरूरी है। इस बार क्या बात है, ओहो वाह, अंदर की गेंद थी, यॉर्क गेंद। चोर को खांसी, संत को दासी और बल्लेबाज को यॉर्कर। बहुत मुश्किल होता है समझना। और ये गेंद उस प्रकार की थी। इस बार गेंद को खेला, बहुत अच्छा शॉट है, हवाई सफर होती हुई, गेंद बाहर जाती हुई, कड़क शॉट लगता हुआ, गेंद बाहर, 6 रन। देखिए क्या बेहतर इस वक्त अगर बात की जाए शॉट की, कनेक्शन की। और ये गेंद देखिए कैसे आए और बल्ला घुमाया, हाई बैक लेग से बल्ला लेकर गए, ताकत इस्तेमाल की उन्होंने। फिर अच्छा शॉट और एक गेंद बाहर जाएगी, ये बेहतर और बेहतर, गेंद बाहर। टेंशन मंडराता हुआ इस वक्त गेंदबाज के चेहरे पर साफ। उनको पता है कि उनके इरादे स्पष्ट है, हम आए हैं तो खेलेंगे, मार के जाएंगे। मुजम्मिल इस वक्त मैदान के अंदर छाए हुए हैं। 4 गेंदों का सामना किया, 16 रन अर्जित किए और एक अच्छा शॉट। वाह, ये तो क्या लाजवाब मारा है, जबरदस्त बल्लेबाजी, यहां पर तोड़ मोड़ कर रख दिया है। बल्लेबाज की उम्मीदों को चकनाचूर करते हुए गेंद बाहर जाती हुई, 3-6। और ये कैच जो पहले गेंद पर आया था, आगे था, लेना चाहिए था, दौड़ना चाहिए था। पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। मार्को 11 ने कैच छोड़ा, मैच हारा। प्लीज मॅच स्टार्ट कीजिए, आपण डिस्कशन नंतर करा, आपण मॅच स्टार्ट करा प्लीज। जे पंच आहेत त्यांना निवेदन आहे की आपण त्यांना वॉर्निंग द्या। 23 रन प्रति ओवर का जो औसत है, आइए हमारे बीच ललित सर आए। ललित सर वेलकम, आपका हार्दिक स्वागत है। टेनिस बॉल क्रिकेटचे लेजंड खिलाडी ललित सर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। वेलकम ललित सर, आपला हार्दिक हार्दिक स्वागत। आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर ललित सर यहां पर मौजूद, अमोल मात्रे जी के साथ में। आइए अब 22 साल का गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी के लिए आएगा। नियम इस प्रकार के हैं, अगर आप टीम खेल रहे हो टूर्नामेंट के अंदर 22 साल खिलाड़ी खिलाना बहुत जरूरी, और बल्लेबाजी अगर न हो पाए तो गेंदबाजी के लिए उसको मौका देना बहुत जरूरी है। और दूसरा ओवर उसके हाथ में है, गेंदबाज जिसका नाम है आर्यन। आज आर्यन को देखा, कार्तिक को देखा, आरव को देखा, अब हम आर्यन को देख रहे हैं। ये सारे अपकमिंग स्टार है, मुंबई के चेहरे हैं। ये खोज है टेनिस बॉल क्रिकेट मुंबई की, ताकि युवा खिलाड़ी को मौका मिले और अपना नाम लौकिक करे। इस बार अच्छी गेंद, गति परिवर्तन किया, परफेक्ट गेंद रखा। गुडलैंड पर गिरने के बाद अतिरिक्त उछाल बिल्कुल भी नहीं आया, और क्या बात है, तेजी से दौड़ कर आए खिलाड़ी गेंद के ऊपर। पहला ओवर 30 रन का था, ये ओवर कम आना ही जरूरी है। संतोष सक्सेना आए हैं, टेनिस बॉल क्रिकेट के स्टार, मुंबई के खिलाड़ी, रणजी ट्रॉफी के खिलाड़ी, आदरणीय संतोष भाई वेलकम, आपका स्वागत। भारतीय रेलवे के खिलाड़ी संतोष सक्सेना। असलम सदगुरु सर हमारे बीच उपस्थित है, और एक बड़े स्टार। वेलकम असलम सर, वेलकम, आपका हार्दिक हार्दिक स्वागत।
असलम सदगुरु जी और उसके साथ संतोष सक्सेना ना उर्फ सेक्सी, बहुत फेमस खिलाड़ी है। इस बार खेला, बहुत अच्छा शॉट, खिलाड़ी है वहां पर। इस बार बढ़िया कैच लिया जाएगा, कोई गलती नहीं। ये परफेक्ट फील्डिंग, टीम एफर्ट बहुत जरूरी है। और उभरता सितारा आर्यन, क्या बात है, गेंदबाजी की दमखम देखिए, चमक देखिए, शानदार गेंदबाजी। शानदार कैच अर्चित किया डीप ऑन साइड रीजन पर। गेला खिलाड़ी वहां पर खड़े थे जिन्होंने कोई गलती नहीं की। देखिए थोड़ा सा लड़खड़ाए थे वहां पर फील्डिंग पर, लेकिन नजरें बिल्कुल भी गेंद पर थी। और देखिए क्या शानदार कैच लिया, बढ़िया फील्डिंग। अपना 100% देना बहुत जरूरी है। अगर हम खेल रहे हैं 100% का एफर्ट मेरा रहेगा टीम के अंदर, ये दर्शाते हुए रन संख्या इस वक्त है 24 रन। आदित्य, गुड कैच आदित्य। बारिश के मौसम का क्रिकेट, बारिश का जो छमछम गिरती हुई बारिश है उनमें का क्रिकेट आप देख रहे हैं। फोर्स वन लाइव किट पार्टनर्स, बहुत ही शानदार नजारा आप लोग देख रहे हैं। और इसी बीच अगली गेंद यहां पर आएगी, आप लोग देख सकते हो, क्योंकि थोड़ा सा फील्डिंग में तब्दीली की जा रही है। सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन के पास खड़े हैं, 30 गज के अंदर कोई खिलाड़ी नहीं है। इस बार खेला, पटकी भी गेंद थी, ऊंचा पर खेला है। खिलाड़ी गेंद के नीचे रहेंगे या नहीं, और केवल गेंद को देखते रहे। गेंद बाहर गई 6 रनों के लिए। बहुत बड़ा शॉट यहां पर आता हुआ। ऐसे बार बार हैरत अंगेज शॉट लगते रहेंगे, तब जाकर मुकाबला अंदर रहेगा, मैच में रहेंगे। ओमकार देसाई, सैंडी एसपी कमिंग सून। आने वाले दिनों में आपको फिर एक बार सैंडी एसपी टीम आपको देखने मिलेगी। और क्या मारा, ये लाजवाब ब्रांडेड शॉट है, टूर्नामेंट का बेस्ट शॉट लगता हुआ। उनके पन्नों में कई ऐसे शॉट है, उनमें से ये शॉट लगता हुआ। ये कॉपी बुक शॉट है। ये क्या मारा है, अगर ये मैच ओमकार देसाई अगर ये मैच अपने टीम को जिताते हैं तो फोर्स वन लाइव की ओर से, रोहन गुप्ते की ओर से 5,000 रुपए का इनाम है। और उनमें काबिलियत है, वो जिता पाएंगे, मुझे पता है, मुझे ऐसा लगता है। अलग अलग शॉट, हर तरह के शॉट लगाने में काबिल है, क्योंकि नाम ही ओमकार देसाई है। लेकिन सामने भी कुछ कम नहीं है, युवा गेंदबाज है। कभी ना कोई गलती कर बैठेंगे और विकेट दे बैठेंगे। उनमें से एक ये खिलाड़ी उभरता सितारा गेंदबाजी के मार्ग पर। अगली गेंद आएगी, इस बार अंदर की गेंद थी, और क्या मारा है, वाह। फिर एक बार दिशा स्पष्ट करते हुए, दबाव के बादलों को हटाते हुए 6 रनों के लिए। 2 ओवरों के बाद रन संख्या है 42 और 3 गेंदों पर 3 सिक्स। तालियां बजने चाहिए ओमकार देसाई के लिए। सैंडी एसपी हमारे बीच या ठिकाणी आबा देशपांडे साहेब आपलं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आबा देशपांडे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. द ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मुंबई रॅनी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपला हार्दिक स्वागत. आबा देसाई साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. और देखते आइए ओमकार देसाई के ये
जबरदस्त शॉट, ये पहला शॉट था जिन्होंने खेला ऑन साइड पर, उसके बाद ये ऑफ साइड का शॉट, ये तो क्या बेहतर था। आज के दिन का सबसे बढ़िया शॉट खेला उन्होंने, और ये लेग साइड पे खेला हुआ, ये तो और भी जबरदस्त, परफेक्ट इस वक्त दिशा दी। शेखर देशपांडे साहेब उर्फ आबा, आपलं हार्दिक स्वागत। विकी सिंह, सिंह इज किंग, विकी सिंह, और टोयोटो का खिलाड़ी है। और अब देखते हैं क्या होगा, क्योंकि अब ये जो ओवर है ना, ये ओवर अब महत्वपूर्ण रहेगी। 2 ओवरों का खेल समाप्त हुआ, रन संख्या 42 के पास। ओहो, ये तो केवल खिलाड़ी देखते रह गए, दंग रह गए, सर पर हाथ घुमाते हुए, काय चालले, काय कळत नाही, क्या बैटिंग हो रही है, वाह। इनको रोकना मुश्किल। एक तरफ उमर नाम का तूफान सामने है, और एक तरफ अथांग समुद्र जैसी ताकत जिसके पास है, वो ओमकार देसाई है। एक तरफ सुनामी, एक तरफ तूफान। 23 गेंदों में 43 रन चाहिए जीतने के लिए। ओहो, ये तो क्या मारा है, परफेक्ट गैप में, 2 खिलाड़ियों के बीच में दरार है, गेंद फरार है 4 रनों के लिए। ऑफ साइड देखा जाए तो कवर, और इस वक्त तक देखा जाए तो कवर पॉइंट के बीच में से गेंद निकली, और 4 रनों के लिए। क्रीज में कोई दरार नहीं, लेकिन खिलाड़ियों में दरार पड़की है, और गेंद बाहर जाती हुई। 4 रनों के लिए 52 रन। पहले आपकी बारी थी, अब हमारी बारी है। रबर बॉल टेनिस क्रिकेट की मजा ही कुछ और है। ये यादगार क्षण है, यादगार मैच है। ये मैदान अक्सर नंदन बन रहा है इन दोनों बल्लेबाजों के लिए, और देखते हैं अब किस प्रकार की गेंदबाजी होगी मैदान के अंदर। विकी, अगली गेंद, बड़े साफ तरीके से गति परिवर्तन किया, गेंद को खेला, कैच होगा, ये कैच लेना बहुत जरूरी है, दौड़ेंगे वहां पर, और एक हाथ से कैच, लेकिन नहीं है, दोनों के बीच गेंद गिरी, रन को पूरा किया। बहुत मुश्किल भरा कैच था, लेकिन दौड़े वहां पर। इसी दौड़ के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई विकी गेंदबाजी के लिए अब तक 12 रन खर्च कर चुके हैं। आने वाले कुछ गेंदों का खेल शेष। एक तरफ उमर, एक तरफ ओमकार। उमर 5 गेंदों में 14 रन। इस बार गेंद नीचे, असंभावित उछाल, बिल्कुल भी सही। बहुत देर के बाद गेंद विकेटों के पीछे नजर आई। तीसरा ओवर प्रगति पथ पे चल रहा है, और कुछ ही गेंदों का खेल शेष। अगली गेंद, अच्छा शॉट, और ये दूर दूर दूर, बहुत दूर गेंद जाती हुई 6 रनों के लिए। इनॉक्स वॉरियर ताई पैकर चेंबूर बल्लेबाजी के अंदर दमखम, लाजवाब, जुनून, जज्बा, जो कहे आज सब इनके लिए लागू है। परफेक्ट बल्लेबाजी, बहुत पीछे गए, विकेटों से बहुत नजदीक आकर इस गेंद को खेला उन्होंने, अपना अनुभव दर्ज करते हुए बल्लेबाजी करते समय। और ये बैडमिंटन पटकी हुई गेंद पर चाबुक शॉट, 6 रन। क्या मारा है। अब 18 गेंदों में रन संख्या चाहिए 25। 66 रन हो चुके हैं। ऑक्सीजन, नाइट्रोजन, हाइड्रोजन, कार्बन डाइऑक्साइड, सारे खिलाड़ी एक ही टीम में।
ये प्रोडक्शन है, पार्ले जी, ऑर्ले जी, सब एक ही टीम में है। ये अश्वमेघ का घोड़ा और दौड़ता हुआ। सिक्स रन संख्या स्कोर बोर्ड पर। उमर और ओमकार 8 गेंदों में 26 उमर और 3 गेंदों में 18 रन ओमकार। हर ओवर में 22, 21 और 24 रन अर्जित किए हैं। अब जिमी नाटेकर फिर एक बार गेंदबाजी के मार्ग पर। 18 गेंदों में 25 रनों की दरकार। और जिमी के हाथों में अब गोल्डन हैंड की तरह कुछ चमत्कार, कोई नमस्कार कर दिखाना पड़ेगा और कहीं तभी वापसी कर दिखानी पड़ेगी टीम के लिए। और एक उम्मीद की किरण जगी है, शायद विकेट आ जाए, लेकिन देखते हैं। और नहीं, आज मुश्किल है। यह खिलाड़ी अला दर्जा का है, नाबियाब है। कई खिलाड़ी आते हैं जाते हैं, लेकिन जो टेम्परामेंट है, जो परफॉर्मेंस है, यह अक्सर इनके ओर से देखने मिलता है। यह ओमकार देसाई है। क्या मारा है, क्लास फटका, जबरदस्त। 5 बॉल 5 6 लगा चुके हैं और अब अगर यह 6 लगता है तो फोर्स वन लाइव की ओर से, रोहन गुप्ते की ओर से 5,000 रुपए का इनाम है। और अब इनाम की राशि बढ़ती हुई 10,000 रुपए। तालियां बजने चाहिए। क्या बैटिंग की है, वाह। 5 बॉल 5 6 लगा चुके हैं और अब की गेंद ये छठवीं रहेगी। लालबाग श्रीजा 11 के विक्रांत जादव, इनकी ओर से भी ओमकार के लिए 2,000 रुपए का इनाम है इस बॉल के लिए। जो अच्छे अच्छे गेंदबाजों की तोड़ता है कमर, उसका नाम है ओमकार देसाई। आइए इस वक्त ओमकार, अगली गेंद, और ये 10,000 रुपए। 6 बॉल 6 6। ये यादगार, बिल्ला दिखाते हुए, चमक दिखाते हुए, ये ओमकार का बैंडेड शॉट। ये पहला 6, उसके बाद ये दूसरा ऑफसाइड पर आप लोग देख रहे हैं, ये तीसरा 6। चारों ओर मैदान के इर्द गिर्द गेम को घुमाया, ये ऑन साइड पर, क्या बात है। उसके बाद ये सीधे सामने की ओर और ये आखिरी सीधे ऑन साइड पर। देखिए ये क्या बात है। रोहन गुप्ते, इनकी ओर से 10,000 रुपए का इनाम, फोर्स वन लाइव की ओर से ये इनाम के हकदार है। मैंने कहा था ना मैच के पहले, इनमें काबिलियत है, ये कुछ भी कर सकता है। मुझे लगा था कि जावेद भाई का रिकॉर्ड टूटेगा 8 बॉल 8 6 का, लेकिन यहां पर 6 बॉल 6 6। ओमकार देसाई, ये सुनामी है मुंबई के टेनिस बॉल क्रिकेट का, ये बड़ा नाम। और ये उमर, एक तरफ से आक्रामकता नजर आती हुई उमर, क्या बैटिंग की है। 90 रन बड़े आसानी के साथ पूरे करने के लिए तैयार और ये मैच अपने नाम कर लिया। तालियां बजने चाहिए दर्शकों इस बल्लेबाजी के लिए। यायचंय दोघांनीही यायचंय। मित्रांनो, काय फलंदाजी पाहिली आपण मुंबईच्या या टेनिसच्या ब्रँड अँबॅसेडरची बॅटिंग ज्याला ज्याला आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या। ओमकार देवीदास देसाई
असेल ओमकार देसाई यांना देखील की आपण स्टेजवर यायचं आहे आणि नक्कीच रोहन दादा म्हणतोय की मी स्वतः चाललोय त्याला रिसीव्ह करण्याकरिता